मंडळी, आपल्याकडे ना एक म्हण आहे, पेरलं तर उगवतं. ह्याच पद्धतीने जर आपण आपल्या पैशांचं सुद्धा बी पेरलं ना, म्हणजेच योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर ते पैसे सुद्धा वाढतात. आता गुंतवणूक का महत्त्वाची आहे? तर आपण जी मेहनतीने कमावलेली रक्कम असते ती केवळ शिल्लक ठेवून उपयोग नाहीये, तर ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे, म्हणजेच भविष्यात ती आपल्याला दुप्पट तिप्पट होऊन परत मिळते. आणि म्हणूनच आज आपण आर्थिक गुंतवणूक का करावी, ती किती महत्त्वाची असते, करावी तर ती कुठे कुठे करावी, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने, तेही उदाहरणासकट या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सुरुवातीला गुंतवणूक कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी ठरते याविषयी अगदी टप्प्याटप्प्यानं पाहूयात. तर बघा, आपल्याकडे दर उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडतो, पाणी टंचाई सुरू होते, पण ज्यांच्याकडे विहीर असते अशा ठिकाणी फार त्रास होत नाही. आणि म्हणूनच आपल्याकडे असंही म्हटलं जातं की उन्हाळ्याच्या आधी विहीर खोदायची असते. असंच काहीसं पैशांचंही आहे. आपल्याला आज सगळं नीट वाटतंय, नोकरी आहे, शेती आहे, धंदा आहे, म्हणजे व्यवसाय चालू आहे, पण उद्या काही अडचण आली तर, एखादा आजार, अपघात किंवा आहे ती नोकरीच गेली तर काय? आणि म्हणूनच वेळेआधी विचार करून आपण थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून त्याची योग्य गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून आई त्यावेळी अडचण होणार नाही. तर यासाठी सर्वसामान्य माणसांसाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे बँकेतील ठेवी, म्हणजेच FD, फिक्स डिपॉझिट. यात आपण ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतो आणि त्या बदल्यात बँक आपल्याला ठराविक व्याज देते. हे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, ज्यामुळे जोखीम नको असलेल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. नंबर 2, मंडळी, मातीचंही सोनं होतं जर शहाण्यानं वापरलं तर. म्हणजे काय? तर बघा, आपल्या गावाकडे त्या शेतकऱ्याला माहीत असतं की कुठल्या जमिनीला काय खत लागतं, कुठल्या ऋतूमध्ये कोणतं पीक घ्यायचं. तसंच आर्थिक गुंतवणूक करताना सुद्धा थोडं समजून उमजून त्याचं नियोजन करायला हवं. पैसे कुठे गुंतवायचे, कधी काढायचे आणि काय जोखीम आहे हे समजलं की गुंतवणूक म्हणजेच मातीचंही सोनं करणं शक्य होतं. उदाहरण द्यायचं झालं तर पोस्ट ऑफिसमधील बचत योजना सुद्धा फार उपयुक्त आहेत. पोस्टामध्ये आपल्याला RD, टाइम डिपॉझिट म्हणजे TD, मासिक उत्पन्न योजना म्हणजे MIS यांसारख्या योजना मिळतात, ज्या थोड्या थोड्या पैशातून सुरू करता येतात आणि सुरक्षित सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती घेतली तर आपण थोड्या थोड्या पैशातून मोठं काहीतरी करू शकतो. नंबर 3, शेळी बकरीपेक्षा गाय कधी सुद्धा जास्त उपयोगी. म्हणजे काय? तर जेव्हा घरात एखादी गाय असते तेव्हा तिच्यापासून दूधही मिळतं, त्या दुधाच्या साईपासून तूपही होतं आणि ताकही मिळतं. म्हणजे काय? तर ती गाई म्हणजे रोजचं चालू उत्पन्न. तशीच गुंतवणूक सुद्धा असावी, म्हणजे जिथून आपल्याला नियमित काही रक्कम मिळेल. उदाहरणार्थ काही म्युच्युअल फंड्स, यामध्ये आपल्याला पैशांची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाते आणि आपल्याला त्यावरती चांगला परतावा मिळतो. नंबर 4, मुलांच्या शिक्षणासाठी आजपासून तयारी हवी. म्हणजे काय? तर आजकाल शिक्षण खूप महाग झालेलं आहे. शहरी कॉलेजेस, हॉस्टेल्स, कोचिंग हे सगळं पैशांनीच होतं. आपण मिडल क्लास असलो, शेतकरी असलो किंवा मजूर असलो, काहीही असलो तरी आपल्या पोरांचं भलं व्हावं हीच आपली भावना असते. पण त्यासाठी फक्त भावना पुरेशी नाही, तर तयारी सुद्धा हवी. आणि म्हणूनच गुंतवणूक केली की आपल्याला भविष्याची तयारी करता येते. त्यासाठी रोजच्या खर्चातून थोडे पैसे बाजूला ठेवून गुंतवणूक केली तर उद्या मुलांच्या शिक्षणाला अडचण येणार नाही. यासाठी मुलींच्या भविष्यासाठी सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना फार उपयोगी आहे. 10 वर्षांखालील मुलींसाठी ही योजना असून दर महिन्याला फक्त 250 रुपये यापासून ती सुरू करता येते. ही रक्कम मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी उपयोगी पडते. व्याजदर सुद्धा इतर योजनांपेक्षा जास्त असतो आणि पैसे हे टॅक्स फ्री असतात. नंबर 5, म्हातारपणी आजपासून तरतूद. म्हणजेच काय? तर बघा, जोवरती आपण 30-35 पर्यंत असतो तोपर्यंत आपलं शरीर हे व्यवस्थित साथ देतं, पण वयाच्या 40 नंतर मात्र हे दुखतंय ते दुखतंय असं करत करत त्रास व्हायला सुरुवात होते. हाडदुखी, शुगर, BP, औषधं, तपासण्या, त्यावेळी कुणाच्या तरी ओंजळीवरती राहणं ही गोष्ट आत्मसन्मानाला ठेच देते. आणि म्हणून आजपासून निवृत्तीची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यासाठी PF आहे, नॅशनल पेन्शन स्कीम आहे, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे. अशा योजना ज्या आहेत त्या आपल्याला म्हातारपणात आधार देतात. यातही PF ही एक उत्तम योजना आहे. 15 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात आणि त्यावरती मिळणारं व्याजही चांगलं असतं. हे सरकार मान्य खातं असल्यामुळे संपूर्ण सुरक्षित असतं आणि निवृत्तीनंतर उपयोगात येऊ शकतं. नंबर 6, आपत्ती सांगून येत नाही. उदाहरणार्थ कोरोना,
येस, कोरोनामध्ये अचानक लॉकडाऊन झालं, धंदे बंद, मजुरी नाही, उत्पन्न नाही. ज्या लोकांकडे काहीच सेव्हिंग नव्हती ते पुरते अडचणीत आले, पण ज्यांनी थोडी थोडी गुंतवणूक केलेली होती त्यांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं विकलं, FD मोडली, म्युच्युअल फंड काढला. त्यातून त्यांनी वेळ निभावून नेली. आणि म्हणूनच आपत्तीला सामोरं जायचं असेल तर आर्थिक पाठबळ असायला हवं. यासाठी एक पारंपरिक आणि भारतीयांचा लाडका मार्ग म्हणजेच सोनं. पूर्वी लोक दागिन्यांच्या स्वरूपामध्ये सोनं विकत घ्यायचे, पण आजकाल डिजिटल सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड सुद्धा येत आहेत, जे अधिक सुरक्षित आहेत आणि नफा देणार आहेत. सोन्याच्या किमती दरवर्षी वाढत आहेत आणि त्यामुळे ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते. नंबर 7, सगळी अंडी एकाच टोपलीमध्ये ठेवू नये. आता हे थोडंसं वेगळं वाटेल, पण अगदी आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जर सगळे पैसे एकाच गोष्टीमध्ये गुंतवले आणि ती गोष्ट फसली तर सगळं बुडतं. आणि म्हणूनच थोडे पैसे बँकेत, थोडे सोन्यामध्ये, थोडे शेअर्समध्ये, थोडे म्युच्युअल फंडामध्ये, म्हणजेच काय, जोखीम कमी आणि फायदाही चांगला. नंबर 8, संकटात आपलाच पैसा उपयोगी येतो, उधारी नाही. म्हणजे काय, तर आजकाल कुणी कोणाला सहज पैसे देत नाही. दिले तर ते जास्तीत जास्त व्याजावरती देतात. आणि म्हणूनच संकटाच्या वेळी दुसऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा आपली स्वतःची गुंतवणूक तयार ठेवलेली बरी. म्हणजे कोणाची मदत नको, आपल्यालाच आत्मविश्वास येतो आणि स्वतःच्या पायावरती उभं राहता येतं. उदाहरणार्थ, विमा योजना सुद्धा गुंतवणुकीचा एक भाग मानल्या जातात. सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा या 2 योजना अगदी कमी हप्त्यांमध्ये आणि मोठा विमा कवच देतात. एखाद्या अपघातामध्ये किंवा आजारात अशा योजना कुटुंबाला आधार देतात आणि त्यावेळी कोणाकडे पैसे सुद्धा मागावे लागत नाही. नंबर 9, गुंतवणूक म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं काम नाही. येस, हे आधी समजून घेतलं पाहिजे. हा एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला आहे हेच पैसे पुरत नाहीत आणि गुंतवणूक कशी करू असा विचार अनेक जण करतात. पण थोड्या थोड्या रकमा नियमित गुंतवल्या तर मोठी रक्कम तयार होते. उदाहरणार्थ, महिन्याला 500 रुपये म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर 10 ते 15 वर्षांनी त्याचे लाखो रुपये होऊ शकतात. मुद्दा एवढाच आहे की सुरुवात लवकर करा. आणि यानंतर शेवटी नंबर 10, गुंतवणूक म्हणजे आपल्या स्वप्नांना दिलं जाणारं बळ. बघा, आपण सगळे स्वप्न बघतो. यात आपलं स्वतःचं घर, 4 चाकी, पोरांचं शिक्षण, घरात सुख किंवा कोणाची कुठली तरी ट्रिप. ही स्वप्न फक्त मनात ठेवली तर ती तशीच राहतील. पण आर्थिक तयारी करून, गुंतवणूक करून त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणता येतं. आणि म्हणूनच गुंतवणूक म्हणजे आपल्या स्वप्नांना बळ देणं. त्यामुळे लगेच ताबडतोब तात्काळ तयारी सुरू करा. शेवटी एवढंच सांगते, आधी सांगितलेल्या सगळ्या पर्यायांमध्ये प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे. कोणाचं मुलांचं शिक्षण आहे, कोणाचं म्हातारपण, कोणाचं सुरक्षित भविष्य. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोड्या थोड्या रकमेपासून सुरुवात करून आपलं भविष्य घडवता येतं. आजपासून थोडी शिस्त लावून योग्य गुंतवणूक निवडून तुम्ही सुद्धा तुमचं आणि कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकता. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा यातला कुठला पर्याय वापरलाय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयसभरीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.